मुक्ताबाई. निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई ही 4 भावंड सर्वांच्याच परिचयाची. त्यात मुक्ताई सर्वात लहान. पण भागवत परंपरेतील संत मंडळात मुक्ताईचं स्थान अनन्यसाधारण. तिचा जन्म घटस्थापनेचा. मुक्ताई जणू आदिमायेचं सगुण रूपच. तडफदार व्यक्तिमत्व, बालवयात परिस्थितीमुळे आलेली प्रगल्भता, आध्यात्मिक बैठक, तिची वाणी कधी वज्राहून कठोर तर कधी मेणाहून मऊ. आई वडिलांचं छत्र हरपल्याने लहान असूनही तिन्ही भावंडांची ती आई झाली. तिघं भिक्षा मागून आणायचे आणि मुक्ता कोरांना शिजवून खाऊ घालायची. एकदा समाजाच्या जाचाला ज्ञानदेव कंटाळले, पण मुक्तेने मोठेपणाने त्यांची समजूत घातली. त्यावेळी स्फुरलेली काव्यरचना म्हणजे ताटीचे अभंग. ही अभंग रचना म्हणजे अध्यात्माचा उच्चांक आहे. ताटी म्हणजे केवळ झोपडीची दारं नाहीत, तर मनाची दारं खुली करा हा बोध मुक्ताई ज्ञानेश्वरांच्या माध्यमातून संपूर्ण समाजाला करते. याच अभंगातून ज्ञानदेवांना अमृतानुभव स्फुरला. संत नामदेवांना विसोबा खेचर नामक पुण्यात्मा गुरु म्हणून लाभला. 1400 वर्षांचा चांगदेव मुक्ताईमुळे अहंकारमुक्त झाला आणि तिच्या समोर नतमस्तक झाला. अशी ही आदिशक्ती मुक्ताईच्या रूपात प्रगटली आणि जिच्या लौकिक देहाला षड्विकार कधी चिकटलेच नाहीत. ती नावाप्रमाणे मुक्त राहिली. वैशाख वद्य दशमीला मुक्तेने अवतार कार्य संपवलं. पण जाण्याआधी आपल्या अभंगातून पंढरी महात्म्य, नामसंकीर्तन, गुरु महिमा, संत महिमा अजरामर केला.